रत्नागिरीसह संपूर्ण कोकणामध्ये नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरीजवळील करजुवेमध्ये ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात करतात। कोकणातल्या मच्छीमार बांधवांसाठी आज नारळी पौर्णिमेचं विशेष महत्त्व असतं। दरम्यान रत्नागिरीतील संगमेश्वरमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। कोकणामध्ये देखील नारळी पौर्णिमेचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। आपण संगमेश्वर मधल्या करजुवे भागामध्ये आहोत आणि या करजुवे भागामध्ये आपण पाहताय की महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे। हातामध्ये नारळ आहे आणि त्याला सोनेरी कागद असा लागलेला आहे। सोन्याचा नारळ आपण सागराला अर्पण करतो अशी भावना या ठिकाणी आहे। प्रामुख्याने कोकणामध्ये समुद्र किनारे असेल किंवा खाडी किनारे असेल मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे मच्छीमारी होणे अशक्य असते। त्यामुळे समुद्र कुठेतरी शांत व्हावा, खाडी किनारे कुठे नदी किनारे शांत व्हावे अशी एक भावना इथल्या मच्छीमारांची असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे इथं मोठा उत्साह या कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतोय। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।